बाजूनी रामराम करण्याची देखील चर्चा आहे. होऊ द्या ना. कसं बघताय? चोर चिठ्ठ्या लिहायला जर पेन हवे असेल तर आम्ही त्यांना पुरवू. हे निष्ठावंत शिवसैनिक नाही. हे ऐरे गैरे येतात आणि जातात. माझ्या मागे बघा एक फळी उभी आहे. ही मूळ शिवसेना नाशिकची आहे. सगळे तुम्ही जे नाव घ्याल ते मागे उभे आहे. फळी कमी उचलली अजिबात नाही. मला सांगा ना, कोण कमी झालं? कोण कमी झालं? पैशाचा जोर वाढलेला आहे समोर, खरं आहे. पण तो पैशाचा जोर देवेंद्र फडणवीस त्याला बुच लावताय. ज्या प्रकारचे निर्णय फडणवीस साहेबांनी घेतलेले आहेत किंवा भ्रष्टाचाराचा पैसा जो राजकारणामध्ये आमदार खासदार नगरसेवकांच्या खरेदी विक्रीत वापरला जातो, त्या भ्रष्टाचारालाच बुच लावण्याचं काम फडणवीस करतायत. त्याच्यामुळे हे जे गेले आहेत सगळे पैशाच्या अपेक्षेनं, ते सगळे मधल्या मध्ये लटकत राहणार आहेत. आता कदम यांनी उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय नाव सांगणार नाही असं ते म्हणले. बरोबर, करू द्या ना. त्यांच्या आयुष्यातलं जर ते ध्येय असेल तर त्यांनी जरूर प्रयत्न करावा. आमच्यासारखे लोक जे पक्षाबरोबर इमान इतबारे राहिलेले आहेत, आमच्यात एवढं बळ आहे की ही जी विध्वंसक शक्ती आहेत, जे महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेले आहेत, दिल्लीच्या मोगलाई बरोबर हात मिळवणी करून त्यांना रोखण्याची आणि इथे संपवण्याची ताकद आजही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये परमेश्वरानं आम्हाला दिलेली आहे. हे तुमचं जे फडफड नाही तात्पुरतं आहे. सत्ता आहे म्हणून तुमचं फडफड नाही. एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल, शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल. हे माझं भाकीत नसून हा माझा दावा आहे. ही न्यायप्रविष्ट प्रकरणात आहे. त्याच्यावरती इथे उभं राहून वक्तव्य करणं बरोबर नाही. घटना गंभीर आहे. या राज्याच्या गृहराज्य मंत्र्यांनीच या संपूर्ण गंभीर प्रकरणाला जे काही वेगळे पायवाटा त्यांनी फोडलेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे की त्या मुलीनं स्ट्रगल केलं नाही. स्ट्रगल केलं नाही म्हणजे काय असतं? त्या मुलीनं विरोध केला नाही, त्या मुलीनं हाणामारी केली नाही. मग तुम्ही प्रशिक्षण द्या. बलात्कार करणाऱ्या मुलींनी त्यांच्यावरती हे अत्याचार होतोय, मग तुम्ही त्यानुसार जागरूक करायचं. तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. एक पाशवी माणूस एका अबलेवर अशा प्रकारे अत्याचार करताना तुम्ही त्या मुलीकडनं का अपेक्षा करताय? आणि राज्याचे गृहराज्यमंत्री जे असंवेदनशील आहेत ते म्हणतात त्या मुलीनं प्रतिकारच केला नाही. याचा अर्थ काय? दुर्दैव आहे की असे मंत्री राज्याला मिळालेले आहेत. आदित्य ठाकरे विरोधी पक्ष आहे असं काही कालच्या बैठकीत ठरलेलं. मी कालच्या बैठकीत नव्हतो. मी या दौऱ्यावर इथे आहे. ही पक्ष संघटनेची बैठक होती उत्तर महाराष्ट्र संदर्भात, आणि साधारण याच महिन्यामध्ये असं ठरलेलं आहे की नाशिकमध्ये शिवसेनेचं विभागीय शिबिर घेण्यासंदर्भात आमचा निर्णय झाला. उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 विभागीय शिबिर आम्ही घेत आहोत. एक नाशिक आणि दुसरं विभागीय शिबिर जळगाव आणि धुळे या भागात होईल. आणि या दोन्ही शिबिरांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील.